नमस्कार, आज आपण पुलाव करणार आहोत। तर हे फ्लावर आणि मटार आहेत। हे तांदूळ मी धुवून ठेवलेले आहेत अर्धा तास सोक करण्यासाठी। अजून हे बटाटे आहेत, हे बघा, हे बटाटे घेतले दोन छोटे छोटे कापून। हे फरसबी आहे, हा गाजर आहे, हे कोथिंबीर आहे, हे टोमॅटो आहेत, ही मिरची आहेत 3-4, हे 3 कांदे घेतलेत आणि हा कढीपत्ता। आणि फोडणीसाठी बघा आपण लवंग घेतले, हे दालचिनीचा तुकडा आहे छोटा, हे तेजपत्ता आणि हा काली मिरी आहे। ही तेल ओतूया, पत्ता टाकूया, कढीपत्ता टाकूया, मिरची टाकूया, कांदा टाकते, थोडंसं तूप टाकूया, 1 चम्मच झाला, 2 चम्मच झाले, 3 चम्मच मी तूप टाकलेलं आहे, छोटे छोटे टेबलस्पून। वाटल्यास आपण नंतर टाकू, पण आता सध्या एवढंच टाकलेलं आहे। थोडे काजू टाकूया आपण त्याच्यात, आले लसणाची पेस्ट टाकूया, आले लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण परतून घेऊ। नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकू, कच्चेपणा गेलेला आहे, आता आपण त्याच्यात टोमॅटो टाकू। आता बघा हा टोमॅटो पण एकदम मॅश झालेला आहे। आता आपण भाज्या टाकून घेऊया। हे बघा, हा बटाटा टाकला, हे मटर फ्लावर मटर टाकला, आता आपण फरसबी, हे गाजर टाकले, परतून घेऊया भाज्या सगळ्या। आता आपण सगळं परतून घेतल्यात भाज्या बघा। आता मसाले टाकूया। पहिल्यांदा आपण हळद टाकूया, अंदाजाप्रमाणे। थोडासा मसाला टाकूया आपला नेहमीचा कोकणी मसाला, थोडासा, तसं आपल्याला बिर्याणी मसाला टाकायचाच आहे त्याच्यामध्ये। आणि हा किचन किंग मसाला, हा बिर्याणी मसाला आहे, हे बघा। आता हे मसाले सगळे आपण भाजीमध्ये एकजीव करूया। हे मीठ टाकूया, मीठ टाकलं 1 चम्मच। बघा मसाला पूर्ण हे करून झालेला आहे, एकजीव करून झालेला आहे। आता आपण थोडं झाकण ठेवून शिजवून घेऊया। हे झाकण ठेवते, त्याच्यात पाणी टाकते, मग थोड्या वेळाने आपण हे करू, बघूया 10 मिनिटांनी। तर आता आपण बघूया भाजी शिजली काय। पुलावची भाजी हे बघा झालेली आहे, बघा झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये तांदूळ घालूया। हे तांदूळ आहेत, ढवळत नाही कारण टोप सरतोय। मी जरा कॅमेरा ऑफ करून एकजीव करते। हे बघा एकजीव केलेलं आहे। आता आपण हे गरम पाणी ओतूया, हे बघा उकळलेलं पाणी आहे ते मी ओतते। हे बघा मी पाणी ओतलेलं आहे। आता शिजल्यानंतर मी दाखवते। त्याच्यात कोथिंबीर आपण नंतर टाकू, तांदूळ शिजला तुम्हाला दाखवते, भाज्या पण शिजतील। हा बघा पुलाव झालेला आहे, म्हणजे झालेला म्हणजे सुकला आहे। आता आपण त्याच्यावर झाकण ठेवू, हे बघा झालेला आहे।
80% झालेलं आहे। आता हे बघा आपण झाकण ठेवूया। तर शिजलेलं नाही, अजून थोडा वेळ आपण ठेवूया झाकण। तर बघूया आता झालेलं आहे। हा बघा झालेला आहे पुलाव। आता आपण वरून कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर टाकलेली आहे। हे बघा झालेली आहे। आता वाढते मी ताट।